वाईट गोष्टी असतात. चांगल्या गोष्टींसाठी आपण त्याला ग्रीन फ्लॅग म्हणतो. मग जी व्यक्ती आपल्या नात्यामध्ये आपली चूक मान्य करून आपल्या इगो मध्ये आणत नाही तो ग्रीन फ्लॅग झाला. आणि अशा ग्रीन फ्लॅग जर आयुष्यात असेल ना तर अख्खं आयुष्य होतं आपलं एकदम स्मूथ. आणि मग ग्रीन फॉरेस्ट म्हणजे ज्याच्याकडे भरपूर ग्रीन फ्लॅग्स आहेत असा मुलगा. केड्या केड्याच्या चांगुलपणासाठी ना ग्रीन फॉरेस्ट वगैरे काहीच नाही. केड्या इज अ ग्रीन प्लॅनेट यार. बाप रे. बॉस तुम्हाला गुलाब पाहिजे ना, तू जर म्हणालीस ना तर त्या गुलाबला ना मुळासकट उपटून काढून तुझ्या हातात देईन. गुडघ्यावर बसून देईन तुला गुलाब. पण मला प्लीज मदत कर ना प्लीज. अगं हा केडी नक्की मुलींवर काय जादू करतो काय माहिती. तुला भाव्याबद्दल म्हणायचंय का? त्या भाव्याला मी पाठवीन. पण हा आपला सिस्टरहुड चालू आहे, तिची बाजू घेऊ नको बहिणीस म्हणून. तू मला प्रॉमिस कर की तू माझी आणि केड्याची सेटिंग लावशील. केलं असतं मी प्रॉमिस, पण तुझा चान्स गेलाय ऑलरेडी. केला? केड्याला मुलीच आवडतात ना? हो त्याला मुलीच आवडतात, पण त्याच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आहे आता. दुसरं कोणीतरी म्हणजे कोण? माहित नाही, मला सांगत नाहीये तो. अगं काहीतरी माहिती असेल ना, नाव गाव पत्ता ऍटलीस्ट पिनकोड. डॅम इट. आपलं मिशन पण अंडरकव्हर आहे आणि केड्याने गर्लफ्रेंड पण अंडरकव्हर करून ठेवली आहे का? बघ ना. अरे मग आपण काय कमी आहोत का? आपण शोधून काढू. कशाला? त्याला जेव्हा हवं तेव्हा तो सांगेल ना. पण एक गोष्ट तर नक्की आहे, त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे. त्याच्या बोलण्यातनं जाणवतं ते. त्याचं जाऊ देत, तुझं सांग बरं. माझं काय म्हणजे केड्यासारखा हँडसम जेंटलमन, सगळ्यांशी प्रेमाने वागणारा, प्रेमाने बोलणारा. इतके वर्ष तुम्ही एकमेकांना ओळखताय, तुला नाही विचारते क्रश आला? मी कधी त्याच्याकडे त्या नजरेने पाहिलंच नाही. पण आता त्याची बुकिंग झाली आहे म्हणा. बुकिंग? हो गेला तुझा चान्स. आता पुढे काय? आता पुढे काय, जे आधी होतं तेच काम. मी पर्सनल लाईफ बद्दल म्हणते तारिणी. अगं पर्सनल लाईफ मध्ये आहेत ना घरचे. माझं घर आहे, माझ्या घरची माणसं आहेत, त्यांची काळजी घ्यायची. मला त्यांची खूप आठवण येते. तुझं असं स्वतःचं काहीतरी असेल ना की तुला मुलगा कसा हवाय, तुझ्या काय अपेक्षा आहेत. म्हणजे अल्लू अर्जुन हवाय की शाहरुख खान, काहीतरी असेल यार. प्रत्येकाचं असतं. म्हणजे खरं सांगू, मी या गोष्टींचा ना कधी विचारच केला नाही. जबाबदाऱ्याच इतक्या होत्या की या सगळ्या गोष्टींचा विचार करायला वेळच मिळाला नाही. असं कोणी ठरवून करत नसतं, पण आपल्याला आपल्या वयात येईपर्यंत क्लॅरिटी आलेली असते. तू सांग तुझ्यासाठी ग्रीन फ्लॅग्स काय आहेत आता? हो तू डोळे बंद कर. मी मदत करते. डोळे बंद कर. हा सगळ्यात बेसिक पहिली गोष्ट, तुझ्यावरती नितांत प्रेम करणारा हवा. दुसरं, अगं हा 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 नाती जपणारा असावा.